नमस्कार मंडळी, आईच्या पाहुणचारमध्ये मी आपलं स्वागत करते। आज आपण खमंग चटपटीत भरल्या पडवळाची भाजी कशी करायची ते पाहू। यासाठी कढईमध्ये 2 चमचे तीळ, 1 चमचा जिरे, 1 चमचा धने, पाव वाटी सुकी खोबरे घालून त्यात अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घालायचे। हे सर्व लालसर रंगावर खमंग भाजून घ्यायचे। गॅस बंद करून हे मिश्रण कोमट झाल्यावर मिक्सर जारमध्ये काढून घ्यायचे। आता 10-12 कढीपत्त्याची पानं, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घालायच्या, 1 चमचा गूळ घालायचा, पाव चमचा आमचूर पावडर घालायची, 2 चमचे लाल तिखट घालायचे, 1 चमचा कांदा लसूण मसाला घालायचा। आता हे सर्व मिश्रण मिक्सरवर बारीक वाटून घ्यायचे। पाव किलो पडवळ स्वच्छ धुवून घ्यायचे, त्याचे 2-2 इंचाचे काप करून घ्यायचे। आता या कापलेल्या पडवळातील बिया आणि गर काढून घ्यायचे। फ्रेंड्स, हा निघालेला गर टाकून द्यायचा नाही, त्याची ही रेसिपी लवकरच मी पोस्ट करत आहे। आता एका डिशमध्ये 1 मोठा चिरलेला कांदा, चिरलेली कोथिंबीर आणि मिक्सरवर वाटलेला मसाला घालायचा। त्यात चवीनुसार मीठ घालायचे। आता हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचे। पडवळाच्या गराच्या रेसिपीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। आता हा मसाला पडवळामध्ये दाबून भरायचा। फ्रेंड्स, मी तुम्हाला आठवण करू इच्छिते की तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा विजिट करत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। याप्रमाणे सर्व पडवळामध्ये मसाला भरून घ्यायचा। हा राहिलेला मसाला ग्रेव्हीसाठी वापरणार आहोत। आता कढईमध्ये तेल गरम करून त्यात मसाला भरलेले पडवळ घालून ठेवायचे। आता हे पडवळ हलकेसे परतून घ्यायचे। आता यावर झाकण ठेवून या झाकणावर थोडे पाणी घालायचे आणि हे पडवळ वाफवून घ्यायचे। ताटावर पाणी घातल्यामुळे भाजी लवकर शिजते आणि करपतही नाही। आता या भाजीमध्ये थोडेसे पाणी घालून शिल्लक राहिलेला मसाला घालायचा। पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद घालायची, आवश्यकतेनुसार थोडेसे पाणी घालायचे। आता हा घातलेला मसाला आणि पडवळ 5 ते 7 मिनिटं छान शिजवून घ्यायचे। फ्रेंड्स, ही भाजी छान शिजून झाली आहे। ही भरल्या पडवळाची भाजी भाकरीबरोबर खाण्यास छान लागते। फ्रेंड्स, तुम्हाला रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।